समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. अक्षय तृतीया हा त्यातील शुभ दिवसांपैकी एक मानला जातो. या दिवशी भुज मुहूर्त असतो, म्हणजेच या दिवशी लग्न, मुंडन, गृहप्रवेश, नवीन कार्याची सुरुवात, घर गाडी खरेदी, सोने खरेदी यासारखी शुभ कार्ये मुहूर्त न काढता करता येतात. हा दिवस खरेदीसाठी खूप शुभ मानला जातो. विशेषतः सोने खरेदी करणे या दिवशी खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू दीर्घकाळ टिकतात, शुभ परिणाम देतात आणि त्यामध्ये वाढ होते. यावेळी 30 एप्रिल रोजी अक्षय तृतीया साजरी होणार आहे. अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे खूप शुभ असते, परंतु सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे या दिवशी सर्वांना सोने खरेदी करणे शक्य आहे असे वाटत नाही. अशा परिस्थितीत जर तुम्हाला सोने खरेदी करता येत नसेल तर काही इतर गोष्टी देखील आहेत ज्या खरेदी केल्याने घरात सुख समृद्धी येते. या गोष्टींमुळे लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांचाही आशीर्वाद मिळतो. त्यापैकीच पहिली गोष्ट म्हणजे जव. शास्त्रानुसार अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे शक्य नसेल तर या दिवशी तुम्ही जव देखील खरेदी करू शकता. जव खरेदी करणे देखील सोने खरेदी करण्यासारखेच शुभ मानले जाते. हे जव भगवान विष्णूच्या चरणी अर्पण करा. नंतर लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. तुमच्या घरातील धनसंपत्ती दिवसेंदिवस वाढत जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे कवड्या. कवड्या देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहेत. अक्षय तृतीयेला कवड्या विकत घेऊन देवी लक्ष्मीच्या चरणी अर्पण करा. नियमानुसार देवी लक्ष्मीची पूजा करा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी या कवड्या लाल कपड्यात गुंडाळून पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवून द्या. त्यामुळे वर्षभर तुमच्या घरामध्ये पैशांची कमतरता अजिबात भासणार नाही. त्याचप्रमाणे तिसरी गोष्ट म्हणजे श्रीयंत्र. अक्षय तृतीयेला श्रीयंत्र खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते. या दिवशी विधीपूर्वक श्रीयंत्राची स्थापना करावी. अक्षय तृतीयेचा दिवस घरामध्ये श्रीयंत्र आणण्यासाठी सर्वात शुभ आहे असे म्हणता येईल. चौथी गोष्ट म्हणजे दक्षिणावर्ती शंख. दक्षिणावर्ती शंख देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. हे घरात ठेवल्याने नेहमी सुखसमृद्धी येते. विधिवत पूजास्थळी दक्षिणावर्ती शंखाची स्थापना करा. लक्षात ठेवा, पूजेच्या ठिकाणी एकापेक्षा जास्त शंख ठेवू नका. पाचवी आणि शेवटची महत्त्वाची वस्तू म्हणजे घागर. अक्षय तृतीयेला घागरी खरेदी करणेही खूप शुभ आहे. घागरी विकत घेऊन घरात ठेवणे आणि त्यात सरबत भरून त्याचे दान करणे हेही शुभ मानले जाते.